व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप, सिद्धिविनायक हाइट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा. आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी. आजच घर बुकिंग करा. निसर्गाच्या सानिध्यात, नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर. दर्जेदार बांधकाम, उत्कृष्ट मांडणी, वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना, अत्याधुनिक सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, 1 BHK, 2 BHK, 3 BHK उपलब्ध. अजूनही भरपूर काही. तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा. संपर्क 8888 006 084 8888 513 233. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांनी नेरळ ग्रामपंचायतीचे मयत गणेश उर्फ टेंग्या जाधव या सफाई कामगारांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. तर जाधव कुटुंबाला 50,000ची आर्थिक मदत करत कायमस्वरूपी ग्रामपंचायतीमध्ये कामावर सामावून घेण्यासाठी इतर राजकीय पुढाकारांच्या मदतीनं आपण प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. 9 महिने पगार न मिळाल्यानं गणेश जाधव यांना आर्थिक विवंचनेतून घरात गळफास घेत जीवन संपवलं होतं. नेरळ सम्राट नगर येथे राहणारा गणेश उर्फ टेंग्या जैतू जाधव हा गेली 10 वर्षांहून अधिक काळ नेरळ ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार म्हणून परमनंट कामावर होता. परंतु याच ग्रामपंचायतीमधून गेली 9 महिने सफाई कामगारांना पगार मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. गणेशची घरची परिस्थिती बेताची होती. त्यातच बँकेचं लोन न फिटल्यानं घरी आलेली नोटीस, पत्नीला आपल्यासाठी लोकांच्या घरी जाऊन करावं लागत असलेलं काम, मुलांचा शिक्षणाचा खर्च, या सर्व गोष्टी राहून राहून आठवून मनाला बेचैन करत होत्या. अखेर पत्नीसोबत भांडण करून 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 2च्या सुमारास घरात कुणी नसताना गणेशनं लटकून आपलं जीवन संपवलं. यावरून ग्रामपंचायतीच्या कारभाराची लक्तरं वेशीवर टांगली गेली आहेत. काही राजकीय नेत्यांनी एकत्र येत ग्रामपंचायती विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ते होत नाही तर राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी मृत गणेश जाधव यांच्या राहत्या घरी म्हणजेच नेरळ सम्राट नगर इथं कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. घरात कर्ता पुरुष नसल्यानं घारे यांनी जाधव कुटुंबाला 50,000ची मदत दिली. तर लवकरच नेरळ ग्रामपंचायतीमध्ये कायमस्वरूपी कामावर रुजू होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं सांगण्यात आलं. यावेळी नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान चंचे, महिला रंजना धुळे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कर्जतच्या राजकारणात माणुसकी जपणारे घारे यांनी त्यांच्या परिवाराला मदत करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केलाय. त्यामुळे त्या कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न घारे यांच्याकडून करण्यात आलाय. त्यामुळे निरोप ग्रामपंचायत सत्ताधारी आणि विरोधक यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आज आमच्या सम्राटनगर मधील गणेश जैतू जाधव याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आमचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष आदरणीय सुधाकर दादा घारे तसेच आमचे माजी सरपंच भगवान दादा चंचे आणि त्यांचे सर्वच पदाधिकारी इथं त्यांना भेट देण्यासाठी आले. त्यांनी आकस्मिक स्वतःचा आत्महत्या करून घेतली. ग्रामपंचायतनी त्यांना आजपर्यंत 9 महिन्याचा पगार दिला नव्हता. अनेक कारणं अशी त्यांनी दिलेली आहेत आणि त्या महत्त्वाच्या कारणांमुळे त्यांनी आत्महत्या केली आहे. आपल्या तालुक्यात अशी घटना घडली याचा सगळ्यांनाच शोक आहे आणि एक संवेदनशील एक नेता म्हणून त्यांनी आज सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन इथं भेट दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आश्वासन दिलं की त्या महिलेला काहीही करून आपण परमनंट तिच्या नवऱ्याच्या जागेवर कामाला लावूया आणि त्याच्यासाठी जो पाठपुरावा करावा लागेल तो पक्षविरहित सगळ्या संघटनांना सोबत घेऊन, सगळ्या गावकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही 100% त्याचा पाठपुरावा करू. तसेच त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक याच्यामधून त्यांनी 50,000 रुपयाची आर्थिक मदत केलेली आहे. तर मी त्यांचे आभार मानतो. आपल्याला जेवढं शक्य होईल साहेब तेवढं आपण त्या कुटुंबाला मदत करू, कारण की त्यांच्या कुटुंबामध्ये एकही पुरुष उरलेला नाही आहे. तर तुमचं मी मनापासून, कारण की हे दुःखाची घटना आहे, हा आभार किंवा अभिनंदन करण्याचा वेळ नाही आहे, तरी पण आपल्या या वेळात वेळ काढून तुम्ही हा वेळ दिला आणि त्यांना कुटुंबियांना भेट दिली, संवेदना तुम्ही स्वतः जागृत ठेवली स्वतःमध्ये. तर आम्हाला अशीच इच्छा आहे की कुठेही या तालुक्यात असू दे, जिल्ह्यामध्ये जिथेही त्या अशा काही घटना घडत असतील तर त्यांना भेट देणं, त्यांना सांत्वन करणं ती एक माणुसकीचा भाग आहे आणि तुम्ही ती केलात. म्हणून आमच्या सम्राटनगर वासियांतर्फे आम्ही तुमचा मनपूर्वक आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय भीम. ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत.